सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 4 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे एकवीरे भोगानुवादू। एकवीरा म्हणजे रेणुका, तर तिच्या भोगाविषयी स्वामी अनुवाद करतात म्हणजे सांगतात। या रेणुकेला एकवीरा का म्हणायचे हे तुम्हाला आज समजणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। दुसरी लीळा आहे आजच्या ज्ञान सत्रातील एकवीरे प्रतिष्ठा। एकवीरेची प्रतिष्ठा श्री दत्तात्रय महाराजांनी कशी केली, आणि एकवीरा म्हणजेच रेणुका जी आहे ती एका ऋषीची पत्नी होती, तरी पण तिला मद्य आणि मांस प्रिय कसं काय झालं बरं, हाही प्रश्न भक्तजन करतात, आणि मग त्याचं उत्तर देव कसे देतात हे आपण पाहणार आहोत। तिसरी लीळा आहे मेरुवाळा जळक्रीडा। महादायसांनी प्रश्न केला, त्या संदर्भामध्ये देवांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे। मेरुवाळ्याला जळक्रीडा देव करतात किंवा नाही या संदर्भामध्ये देव निरूपण करतात। आजच्या ज्ञान सत्रातील चौथी आणि शेवटची लीळा म्हणजे श्रीकृष्णी अष्टविध ब्रह्मचर्य अनुवादू। श्रीकृष्ण महाराजांच्या संदर्भातील चौथी लीळा आहे, आणि आजच्या या ज्ञान सत्रामध्ये तुम्हाला एका अशा ऋषीची माहिती मिळणार आहे, जो ऋषी निराहारी होता। 60 खंड्या एका वेळेला तो अन्न ग्रहण करायचा, परंतु तो निराहारी होता। ह्या ऋषीच्या संदर्भामध्ये पण आपण आज माहिती करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपण आजच्या या ज्ञान सत्रामध्ये 4 लीळा पाहणार आहोत। 4ही लीळा अतिशय महत्वपूर्ण आहेत, त्या लीळा तुम्हाला नक्कीच आवडतील, आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांच्याही ज्ञानामध्ये भर पडेल। कालच्या ज्ञान सत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, झोळी दृष्टपूत करणे म्हणजे काय, हा पहिला प्रश्न होता। आणि दुसरा प्रश्न होता, भिक्षा कधी मागावी। स्वामींनी या संदर्भामध्ये महादायसांना काय निरूपण केलं, हा दुसरा प्रश्न होता। तर या दोन्ही प्रश्नाचं बरोबर उत्तर काय हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या ज्ञान सत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 454। एकवीरे भोगा अनुवादू, गोसावियांसी प्रतिष्ठानी अवस्थान। स्वामींचं प्रतिष्ठान या ठिकाणी म्हणजेच प्रतिष्ठान या गावी, म्हणजेच आताचं पैठण, पैठणला स्वामींचं अवस्थान आहे। उदयाचा पूजवसरू झाल्यानंतरे गोसावी विहरणा बीजे करीत होते। सकाळचा पूजावसर झालेला आहे देवाचा, आणि स्वामी विहरणासाठी निघालेले होते। महादायसे मोक्ष करुणी अवघी भक्तजने सरिसे होती, सर्व भक्तजन सोबत होते। एकविरेचा पव्हा पारू आला होता। पैठण नगरीमध्ये एक विरेचं मंदिर होतं। या रेणुकीला एकवीरा का म्हणायचे, कारण तिचे जे पुत्र होते त्या पुत्रापैकी एकच तिचा मुलगा वीर होता, म्हणजेच परशुराम। तर हा परशुराम वीर होता, बाकीचे काही वीर नव्हते। तिचा एकच मुलगा चांगला वीर होता, ज्याच्या ठिकाणी क्षात्र तेज होतं, आणि म्हणून सर्व जनमानसामध्ये त्या परशुरामामुळे रेणुकेला एकवीरा असं नाव देण्यात आलं। तिचा एक मुलगा चांगला वीर होता, शूर पराक्रमी होता, क्षात्र तेजाने संपन्न होता, आणि म्हणून रेणुकेला एकवीरा असं म्हणायचे। तर त्या एकविरेचं जे मंदिर होतं तिथे पव्हा अपारू आला होता, म्हणजे भरपूर लोक आलेले होते, दिंड्या वगैरे जमा झाल्या होत्या। पव्हा म्हणजे काय, दिंडी, आणि आपल्या भाषेत सांगायला गेलं पंथीय भाषेमध्ये तर पदयात्रा आपण म्हणू शकतो। 1500 लोकांची पदयात्रा, कोणती मोठी असते कोणती छोटी असते। तर अशा बऱ्याचशा पदयात्रा तिथे जमल्या होत्या, बऱ्याचशा दिंड्या तिथे आल्या होत्या, आणि तिथे त्या मंदिरापाशी खूप गर्दी झालेली होती। अपारू आला होता म्हणजे अपार गर्दी जमली होती। चिन्ना चिन्ना पार आले होते।
चिन्ह म्हणजे काय? चिन्ह म्हणजे ध्वज. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ध्वज, प्रत्येक दिंडीचे वेगळे वेगळे ध्वज होते. त्याच्यावर काही वेगळे चिन्ह होते. होते तर सर्व भगवेच होते. कारण रेणुका ही जी देवता आहे हिच्या मंदिरावर पण भगवा ध्वजच असतो. आणि जे पववे होते म्हणजे ज्या पदयात्रा होती तिच्याकडे आलेल्या, त्या पदयात्रेकडे पण भगवेच झेंडे होते, परंतु झेंड्यांवर वेगळे वेगळे चिन्ह होते. चिन्ह पार आले होते. वेगळे वेगळे चिन्ह असे ध्वजावर अंकित केलेले होते. असे ध्वजही भरपूर आलेले होते. ते देखोनी महादायसी पुसिले. ते पाहून महादायसांनी विचारलं, जी एकविरेसी अवघाची लोकू जात्रे जातू असे. एकविरेच्या ठिकाणी म्हणजेच रेणुका देवीच्या मंदिराच्या ठिकाणी खूप जत्रा भरलेली आहे, मोठी यात्रा भरलेली आहे. तिथे खूप लोक जात आहेत. सर्वज्ञ म्हणतले श्री दत्तात्रेय प्रभू प्रतिष्ठा केली ते भोग पाव ऐसे म्हणितले होते. मग स्वामी म्हणतात, बाई श्री दत्तात्रेय महाराजांनी ज्यावेळेस तिची प्रतिष्ठा केली होती त्यावेळेस श्री दत्तात्रेय महाराजांनी तिला सांगितलं होतं भोगा ते पाव. आणि त्यामुळे लोकाच्या नवस जाप्याला ती पावते. लोक मग तिला पाहिजे ते देतात. म्हणून ते सर्व चालू आहे आता. म्हणून ही भोगू पावत असे. आणि म्हणून ही देवता भोगाला पावत आहे, लोकांचे नवस पूर्ण करत आहे. आणि मग लोकांनी जे काही आणलं, काय आणायचे लोक? बोकड, मेंढरू वगैरे असं कापायला तिथे आणायचे. तर ते सर्व घेत आहे ती देवता, असं स्वामी इथे निरूपण करतात महादायसांना. अशा प्रकारे रेणुकेच्या भोगाच्या विषयी स्वामींनी अनुवाद केलेला आहे की ती देवता जी आहे ती दत्तात्रेय महाराजांच्या वरामुळे, दत्तात्रेय महाराज तिला म्हटले की भोगा ते पाव, म्हणून ती भोग घेत आहे, असं स्वामी इथे सांगतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 455. एकविरे प्रतिष्ठा. एकविरेची प्रतिष्ठा कशी झाली ते स्वामी सांगतात. गोसावियांसी अवघाची भक्तजनी प्रश्न पुसिला. स्वामींना सर्व भक्तजनांनी प्रश्न विचारला. जी एकवीरा हेरखी भार्या तरी इसी मध्यमास प्रिय केबी झाले. भक्तजन म्हणतात, जी ही एकवीरा तर जमदग्नीची पत्नी. जमदग्नी हा ऋषीची पत्नी असताना पण या रेणुकेला दारू, मद्य, मांस हे कसं काय प्रिय झालं बरं? हे कसं काय स्वीकार करते ते? सर्वज्ञ म्हणतले श्री दत्तात्रेय प्रभू प्रतिष्ठा केली. स्वामी म्हणतात दत्तात्रेय महाराजांनी प्रतिष्ठा केली तिची. ते वेळी एकी श्रीकरी मद्याची करवी, एकी श्रीकरी मांस मद्य सिंचन केले, मांस वाहिले म्हणून हेची प्रिय झाले. स्वामी म्हणतात भक्तजनांना श्री दत्तात्रेय महाराजांनी या रेणुकेची प्रतिष्ठा केली त्यावेळेस दत्तात्रेय महाराजांनी तिच्यावर मद्य टाकलेलं आहे. दत्तात्रेय महाराजांकडे मद्य होतं, ते मद्य टाकलेलं आहे. श्रीकरामध्ये मांस होतं, ते मांस टाकलेलं आहे. मद्य सिंचन केलं म्हणजे तिच्यावर मद्य शिंपडलेलं आहे आणि मांस वाहिलं म्हणून हेची प्रिय झाले. श्री दत्तात्रेय महाराजांना तशी लीळा करावीशी वाटली आणि दत्तात्रेय महाराजांनी तशी लीळा केली. आणि त्यामुळे त्या लीळेमुळे या एकवीरेला, या रेणुकेला तेच प्रिय झालेलं आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की दत्तात्रेय महाराजांनी असं का केलं बरं? आता हे तर आपण देवाला प्रश्न करू शकत नाही. परमेश्वराची प्रवृत्ती आहे, ती इच्छा झाली, देवाची झाली इच्छा. श्री दत्तात्रेय महाराजांनी तशी लीळा केली. आता आपण त्यावर प्रश्न करू शकत नाही की देवाने असंच का केलं. ती प्रवृत्ती आहे, तर ती प्रवृत्ती होती असं आपण म्हणू शकतो. देवाची प्रवृत्ती होती, देवाने तशी लीळा केली. उत्तरार्ध लीळा क्रमांक 456. मेरुवाळा जळ क्रीडा. मेरुवाळा इथे जळ क्रीडा केलेली आहे दत्तात्रेय महाराजांनी. त्या संदर्भामध्ये महादायसांनी प्रश्न केला, त्यावर मग स्वामी काय उत्तर देतात ते पाहूया. महादायसी गोसाविया ते पुसिले. महादायसांनी स्वामींना प्रश्न विचारला, जे श्री दत्तात्रेय प्रभू मेरुवाळा जळ क्रीडा करीती ते साचजी. महादायसा म्हणतात, जी दत्तात्रेय महाराज मेरुवाळा इथे जळ क्रीडा करतात. मेरुवाळा नावाचं तळ आहे माहूरला, तर तिथे जळ क्रीडा करतात, हे साचजी ते खरं आहे का? सर्वज्ञ म्हटले साच बाई. स्वामी म्हणतात, हो अगदी बरोबर, दत्तात्रेय महाराज तिथे जळ क्रीडा करतात. अद्यापि श्री दत्तात्रेय प्रभू मेरुवाळा जळ क्रीडा करीतात. ती आता पण अदृश्य रूपाने मेरुवाळा तळ्याच्या ठिकाणी श्री दत्तात्रेय महाराज जळ क्रीडा करतात, म्हणजे पाण्यामध्ये पोहतात, आंघोळ करतात. ही अशी जळ क्रीडा जी आहे ती श्री दत्तात्रेय महाराज आताही करतात, असं स्वामी इथे स्पष्टपणे सांगतात. लीळाचरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक 457. श्रीकृष्णी अष्टविध ब्रह्मचर्यानुवादू. श्रीकृष्ण महाराजांचं अष्टविध ब्रह्मचर्य आहे असा अनुवाद सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी करतात. त्याचबरोबर मी तुम्हाला जे म्हटलं
की आपण एका ऋषीविषयी अशी माहिती पाहणार आहोत जो 60 खंड्याचं अन्न ग्रहण करायचा, परंतु उपवाशीच असायचा. त्याला उपवाशीच म्हणायचे लोक. तर तेही याच चरित्रामध्ये येणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला श्रीकृष्ण महाराजांविषयी पण समजणार आहे. आणि हे असे कोणते ऋषी होते जे 60 खंड्या अन्न खाऊन पण निराहारीच अशी त्यांची ख्याती होती. गणपत मढी अवस्थान. स्वामी कुठे आहेत? गणपत मठामध्ये आहेत. एक वेळ महादायसी पुसिले. एक वेळेस महादायसा विचारतात, जे जे श्रीकृष्ण चक्रवर्तीसी 16 सहस्र अंतापुरा सते आगळिया 8 पाट मुखिया 10 कुमर एकी एकी कुमरी आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती बाळ ब्रह्मचारी ऐसे भागवत बोले हे साचजी. स्वामींचं अवस्थान गणपत मठामध्ये आहे. गणपत मठ कुठे आहे? पैठणला आहे. तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पैठण येथे वास्तव्यास होते त्यावेळेस हे चरित्र घडलेलं आहे. पैठण येथे असताना गणपत मठामध्ये एकदा महादायसा प्रश्न विचारतात स्वामींना. महादायसा म्हणतात, जे जे श्रीकृष्ण चक्रवर्तींना 16,000 पत्न्या, 100 वेगळ्या होत्या अजून, आणि 8 पाट मुख्य म्हणजे 8 पत्न्या मुख्य होत्या. तर अशा किती पत्न्या झाल्या? सर्व किती राण्या होत्या श्रीकृष्ण महाराजांना? 16,108. आणि प्रत्येक राणीला 10 मुलं आणि 1 मुलगी होती. प्रत्येक राणीला 10 मुलं, 1 मुलगी. तर मग श्रीकृष्ण महाराजांना किती मुलं झाले सर्व? त्यामध्ये मुलं किती आणि त्यामध्ये मुली किती? हा आजच्या सत्रातील प्रश्न आहे. याचं गणित करून तुम्हाला मी लगेच सांगितलं पण असतं, परंतु आज मी हे काम तुमच्याकडे सोपवत आहे. प्रश्न एकदा लक्षात घ्या पुन्हा जर समजला नसेल तर. श्रीकृष्ण महाराजांना 16,108 राण्या होत्या. प्रत्येक राणीला 10 मुलं आणि 1 मुलगी होती. तर मग श्रीकृष्ण महाराजांना किती मुलं झाले आणि किती मुली होत्या? तर हा आजच्या सत्रातील प्रश्न आहे. गणित करा आणि लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. आणि असं सांगून महादायसा म्हणतात की एवढं सर्व असताना श्रीकृष्ण महाराज बाळब्रह्मचारी कसे काय बरं? असं भागवतात मी ऐकलेलं आहे. महादायसा नेमक्याच भागवत ऐकून आल्या होत्या. तर हे भागवतात असं निघालं, मग हे असं खरं कसं काय बरं? म्हणजे नेमकं काय प्रकार काय आहे? हे साचजी म्हणजे हे खरं आहे का? असा प्रश्न महादायसा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना विचारतात. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, साच बाई. बाई अगदी बरोबर आहे जे तुम्ही ऐकलं ते. श्रीकृष्णी अष्टविध ब्रह्मचर्य. श्रीकृष्ण महाराजांच्या ठिकाणी अष्टविध ब्रह्मचर्य होतं. 16 सहस्र अंतापुरा सते आगळिया. 16,000 पत्न्या होत्या, 100 वेगळ्या, पुन्हा 8 पाठ मुख्य होत्या, म्हणजे एकंदरीत 16,108 राण्या त्यांना होत्या. 10 कुमर एकी एकी कुमरी. हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बोलत आहेत बरं का. अगोदर कोण बोललं? महादायसा बोलल्या. आणि महादायसाच्या बोलण्याला दुजोरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी देत आहेत की तुम्ही जे ऐकलं ते बरोबर आहे. श्रीकृष्ण महाराजांना 16,108 पत्न्या होत्या आणि प्रत्येकीला 10 कुमर आणि एकी कुमरी, म्हणजे 10 मुलं आणि 1 मुलगी, असं सर्व होतं व्यवस्थित. मा भावे संबंधा गेले की अभावे संबंधा गेले, हा पर्यावो विनियोग तेथ तो कवणे करावा बाई. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, मा भावे संबंधा गेले की अभावे संबंधा गेले. नेमका पर्याय कोणता आहे विनियोगाला गेलेला? भावरूप संबंध झालेला आहे की अभावरूप? याचा नेमका सिद्धांत किंवा नेमका निर्णय तो कवणे करावा बाई, तो कोणी करावा बरं? आणि मग या प्रसंगावर यावरी गोसावी मागील द्वापारीची गोष्टी सांगितली. मग या प्रसंगावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी द्वापार युगातील एक गोष्ट सांगतात. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बाई कैलासिहुनी नारदू महामुनी आले. कैलाशाहून नारद महामुनी आले. तेही म्हणितले, ते म्हणतात, श्रीकृष्ण चक्रवर्ती बाळ ब्रह्मचारी हा संदेह पूर्वी रुक्मिणी देवीसी पडिला. श्रीकृष्ण महाराज हे बाळ ब्रह्मचारी आहेत असा संदेह, अशी शंका रुक्मिणी देवीला पडली होती. ती गोसाव्या ते पुसो भीती. आणि रुक्मिणी देवी जे आहेत, शंका तर मनामध्ये होती, परंतु विचारणार कसं? त्या थोड्या घाबरत होत्या. श्रीकृष्ण महाराजांना कसं विचारावं की तुम्हाला एवढे मुलं आहेत, मुली आहेत, एवढ्या पत्नी आहेत आणि तुम्ही बाळ ब्रह्मचारी कसे? हा प्रश्न विचारावा तरी कसा? आणि म्हणून रुक्मिणी देवी घाबरत होत्या. मग कवणी एके दिवशी श्रीकृष्ण चक्रवर्ती पहुडले होते. कोण्यातरी एका दिवशी श्रीकृष्ण महाराज झोपलेले होते. रुक्मिणी पाय तळ हा तिथे असती. रुक्मिणी देवी श्रीकृष्ण महाराजांचे तळपाय मालिश करत होते. मग रुक्मिणी देवी म्हणितले, हे काय जी? रुक्मिणी देवी म्हणतात,
हे काय जी म्हणजे हे कसं काय बरं, काय नेमकं कसं काय समोर येते. हे दुर्वास देवसाठी खंडियाचे बोणे आरोगिती आणि निरहारी म्हणविताती हे मज प्रत्यानये. श्रीकृष्ण महाराजांना रुक्मिणी देवी प्रश्न विचारतात, म्हणतात की हे जे दुर्वास ऋषी आहेत ते एका वेळेला 60 खंड्याचं अन्न आरोहण करतात. 60 खंड्या म्हणजे याची जर आपण गिनती केली, याचं जर व्यवस्थित गणित लावलं तर 60 खंड्या म्हणजे किती होते, 960 क्विंटल. एक खंडी हे 16 क्विंटलाची होते आणि 16 गुणिले 60 960 होते. तर असं 960 क्विंटल अन्न एका वेळेला खाणारे दुर्वास ऋषी एवढं अन्न खातात आणि तरी पण ते स्वतःला निरहारी म्हणवून घेतात. हे कसं काय बरं, हे काय मला पटत नाही, प्रत्ययासी नाही, म्हणजे हे काय मला पटत नाही मनाला, असं रुक्मिणी देवी म्हणतात. आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीसी 16 सहस्त्र अंतापुरासते आगळिया 8 पाट मुख्या तितुकियाची कुमरी ऐसियासाठी लक्ष कुमारा जैसेची गोसावी माझा ठाई वर्तती तैसेची अवघे अंतापुराचा ठाई वर्तती. रुक्मिणी देवी म्हणतात तो एक दुर्वास ऋषी असा आहे, एवढं अन्न खातो आणि तरी पण निराहारी म्हणून घेतो. आणि श्रीकृष्ण महाराज पण 16,108 पत्न्या असून आणि 60 लाख कुमार असून ब्रह्मचारी आहेत, हेही काय पटत नाही. पुढे काय म्हणतात रुक्मिणी देवी, ऐसियासाठी लक्षा कुमारा. रुक्मिणी देवींनी इथं जे बोललेलं आहे की 60 लाख कुमार आहेत. आता हे एका महानुभावांची वासना आहे बरं का, एका महानुभावांच्या मते असं रुक्मिणी देवी बोलल्या. आणि वास्तविक पाहता मी तुम्हाला जे प्रश्न विचारला तसं जर गणित केलं तर काही वेगळं उत्तर येते. आणि इथे 60 लाख कुमार आहेत म्हणतात रुक्मिणी देवी, म्हणजे जास्त मुलं होते असं पण म्हणू शकतो पाठ भेदाने. कारण मी सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्ही हिशोब केला तर हे उत्तर येत नाही, 60 लाख उत्तर येत नाही. परंतु या ग्रंथामध्ये आलेलं आहे एक वाक्य, म्हणून आपण असं म्हणू शकतो की पाठ भेदाने हे वाक्य आहे. जैसेची गोसावी माझा ठाई वर्तती, म्हणजे माझ्या ठिकाणी जसे वर्तन करतात श्रीकृष्ण महाराज त्याचप्रमाणे सर्व अंतापुराचा ठाई म्हणजे 16,107 अंतापुराचा ठाई वर्तन करतात. जयाची परी माझा सर्व अवे वीरमती तयाची परी सर्व अंतापुराचा ठाई सर्व अवे वीरमती. ज्याप्रमाणे माझ्या सर्व अव्याच्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराज रममाण होतात त्याचप्रमाणे इतरही जे पत्नी आहेत त्यांच्याही ठिकाणी सर्व अवयवाच्या ठिकाणी रममाण होतात. हे मी आणि गोसावीची जाणो, हे मी आणि गोसावीच जाणतो. आणि गोसावी ब्रह्मचारी कैसे जी, तरी पण तुम्ही ब्रह्मचारी आहात हे कसं काय बरं. श्रीकृष्ण चक्रवर्तीनं म्हणितले, श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात समुद्राचा बेटी, समुद्राच्या बेटावर दुर्वास मुनी तप करीतू असे, तिथे दुर्वास मुनी तप करत आहेत. तयासाठी खांडियाचे बोने करा, दुर्वास मुनीसाठी 60 खंड्याचं बोन तयार करा. समुद्राचा काठी उभी ठाका, समुद्राच्या काठावर जाऊन उभी राहा. आणि ऐसे म्हणा, आणि असं म्हणा दुर्वासा निराहारी तरी समुद्रा मज वाट दे. श्रीकृष्ण महाराज काय म्हणायला सांगतात, समुद्राच्या तीरावर जाऊन उभं राहा आणि असं म्हणायचं की दुर्वास ऋषी जर निराहारी असतील तर समुद्रा मला वाट दे. मग रुक्मिणी देवीसाठी खांडियाचे बोने निफजविले. मग रुक्मिणी देवींनी 60 खंड्याचं म्हणजे जवळजवळ 960 क्विंटल जे अन्न आहे ते शिजवून त्यांनी सोबत घेतलेलं आहे. आता त्या काळामधील काही सांगता येत नाही, थोडी गणती वेगळी असेल, हिशोब जो करायचा असतो खंड्यांचा तो हिशोब त्या काळात वेगळा असू शकेल. परंतु सध्याच्या मापात जर पाहायला गेलं तर एक खंडी जी आहे ती 16 क्विंटलची होते. 20 मनाची एक खंडी असते आणि एक मन 80 किलोचा असतो. तर 80 किलोचा मन गुणिले 20, कारण की 20 मनाची एक खंडी आहे, तर 80 किलो गुणिले 20 किती झालं, 16 क्विंटल. आणि 16 क्विंटल गुणिले 60, कारण की 60 खंडे आहे, तर किती झालं 960 क्विंटल. तर आताच्या हिशोबाप्रमाणे असा हिशोब होतो. मग द्वापार युगातला कदाचित हिशोब थोडा मागे पुढे असू शकतो. कारण तुम्ही पहा आता सध्याला बघा तुम्ही, काही भागामध्ये 5 किलोची पायली असते, काही भागामध्ये 7 किलोची पायली असते. आता पण फरक आहे, त्या काळात पण फरक असू शकतो. आणि काही भागामध्ये तर यापेक्षाही मोठी पायली असते, जास्त किलोची पायली असते. तर इथे रुक्मिणी देवी 60 खंड्याचं अन्न तयार करतात, शिजवून बोन तयार करतात. ते घेऊन समुद्राची थडीये गेली. ते सर्व अन्न घेऊन समुद्राच्या थडीवर रुक्मिणी देवी गेलेले आहेत. तेथ उभी राहिली, तिथे जाऊन रुक्मिणी देवी उभी राहिली. आणि म्हणितले, आणि मग रुक्मिणी देवी म्हणतात दुर्वासा निरहारी तरी समुद्रा मज वाट दे. समुद्रा जर दुर्वास ऋषी निरहारी असतील
तर समुद्रा मला वाट दे, कारण दुर्वास ऋषी समुद्रामध्ये एका बेटावर बसलेले आहेत तपश्चर्येसाठी आणि तिथे जायचं आहे. तर मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात त्याप्रमाणे रुक्मिणी देवी पण म्हणतात की दुर्वास ऋषी जर निराहारी असेल तर समुद्रा मला वाट दे. तेवेळी समुद्र दो भागी झाला. त्यावेळेला असं म्हणता क्षणी समुद्राचे 2 भाग झाले. मध्ये रस्ता केला समुद्राने. वाळवंटे चालते गेली. वाळवंटामधून चालत गेलेली आहे रुक्मिणी देवी. बेटी जावनी दुर्वासिया पुढा उभी राहिली. बेटी जावनी म्हणजे ज्या बेटावर दुर्वास ऋषी होते त्या बेटावर रुक्मिणी देवी गेल्या आणि उभी राहिली तिथं जाऊन. उपहारू समर्पिला. जे काही 60 खंड्या अन्न त्यांनी आणलं होतं ते तिथे अर्पण केलेलं आहे. ते जेविले. दुर्वास ऋषी जेवण करून घेतात. मग रुक्मिणी आवसे तया ते म्हणितले आता मी जाओ कैसी. रुक्मिणी देवी म्हणतात आता मी परत कशी जाणार बरं. तेही म्हणितले आली ती कैसी. दुर्वास ऋषी म्हणतात तुम्ही आल्या कशा. रुक्मिणी आवसी म्हणितले मी आली येते वेळी समुद्रात ते ऐसे म्हणितले दुर्वासा निराहारी तरी समुद्रा मज वाट दे. ते वेळी समुद्र 2 भागी झाला. रुक्मिणी देवी म्हणतात मी येते वेळेस समुद्राला असं म्हटलं की दुर्वास ऋषी जर निराहारी असतील तर समुद्रा मला वाट दे. आणि असं म्हटल्यानंतर समुद्र 2 भागामध्ये विभागल्या गेला. मज वाट दी धली मला वाट दिली या समुद्राने. मग मी आली आणि नंतर मग मी इथे तुमच्या दर्शनाला आलेली आहे. आता कैसी जाओ. रुक्मिणी देवी म्हणतात आली तर खरी मी, आता जाणार कशी परत. दुर्वासेनी म्हणितले. दुर्वास ऋषी म्हणतात आता ऐसे म्हणा. दुर्वास ऋषी काय म्हणतात की तुम्ही आता असं म्हणा श्रीकृष्ण बाळ ब्रह्मचारी तरी समुद्रा मज वाट दे. श्रीकृष्ण महाराज जर बाळ ब्रह्मचारी असतील तर हे समुद्रा मला वाट दे. मग रुक्मिणी देवी म्हणितले. मग रुक्मिणी देवी म्हणतात श्रीकृष्ण चक्रवर्ती बाळ ब्रह्मचारी तरी समुद्रा मज वाट दे. लगेच रुक्मिणी देवी समुद्राला म्हणतात हे समुद्रा श्रीकृष्ण महाराज जर बाळ ब्रह्मचारी असतील तर मला वाट दे. तेवेळी समुद्र 2 भागी झाला. आणि असं म्हटल्यानंतर समुद्राचे 2 भाग झाले. समुद्राने वाट दिली. रुक्मिणी आऊसे वाळवंटेची चालते आली. रुक्मिणी देवी वाळवंटातून त्या चालत चालत आल्या. ऐसे बाई श्रीकृष्णी अष्टविध ब्रह्मचरी. मग स्वामी महाराजांना म्हणतात की बाई असं आहे श्रीकृष्ण महाराज अष्टविध ब्रह्मचारी आहेत. हा तेथीचा पर्याय विनियोग तो कवणे करावा. आता असा विनियोग नेमका निश्चिती कोणी करावी बरं असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात. मग महादायसी म्हणितले. मग महादायसा प्रश्न करतात हो काजी. महादायसा म्हणतात ठीक आहे आणि समोर प्रश्न करतात तरी अष्टविध ब्रह्मचर्य ते कवणजी. अष्टविध ब्रह्मचर्य ते कोणते आहेत. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात नासा रसना चक्षु त्वचा श्रोत्र ये 5 ज्ञानेंद्रिये. नासा रसना चक्षु त्वचा आणि श्रोत्र. नासा म्हणजे काय नाक. रसना म्हणजे काय जिव्हा. चक्षु म्हणजे काय डोळे. त्वचा म्हणजे त्वचा आणि श्रोत्र म्हणजे कान. हे 5 ज्ञानेंद्रिये. आणि मुख उपस्थ पाणी ये तिन्ही कर्मेंद्रिय. मुख म्हणजे तोंड. उपस्थ म्हणजे जननेंद्रिय. पाणी म्हणजे हात. ये तिन्ही कर्मेंद्रिय हे 3 कर्मेंद्रिय आहेत. या 8 इंद्रियाचा अत्यंत त्यागू ते अष्टविध ब्रह्मचर्य बोली जे. या 8 अत्यंत त्यागू म्हणजे या इंद्रियांचा त्याग नाही करायचा तर त्यांची जे विषय आहेत त्यांचा त्याग करायचा आहे. आणि अत्यंत त्याचा त्याग केल्यानंतर त्याला अष्टविध ब्रह्मचारी असं बोलतात. जी जी कवणाचे कवन विषय. मग महादायसा विचारतात की कोणाचे कोणते विषय आहेत. कोण्या इंद्रियाचे कोणते विषय आहेत. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात बाई नासा रसना चक्षु त्वचा श्रोत्र. या 5 इंद्रियाचे सुगंध रस रूप स्पर्श आळापये 5 विषय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात बाई नासा म्हणजे नाक. रसना म्हणजे जिव्हा. चक्षु म्हणजे डोळे. त्वचा म्हणजे त्वचा आणि श्रोत्र म्हणजे काय कान. तर हे जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत या 5 ज्ञानेंद्रियाचे जे विषय आहेत ते अनुक्रमे समोर सांगतात. सुगंध. नासा म्हणजे नाक. नाकाचा विषय काय आहे सुगंध घेणे. रस म्हणजे रस घेणे. खारट आंबट तिखट गोड खाण्यामध्ये रस घेणे हा कोणाचा विषय आहे रसनेचा म्हणजे जिव्हेचा. चक्षु डोळ्याचा विषय काय आहे रूप. रूप पाहणे तो चक्षुचा विषय आहे. स्पर्श हा त्वचेचा विषय आहे. आणि श्रोत्र म्हणजे कान याचा काय विषय आहे आळाप म्हणजे ऐकणे. कोणी आळाप करत आहे ते ऐकणे. हे 5 विषय हे 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय आहेत. आणि मुख पाणी उपस्थ या तिन्ही कर्मेंद्रियाचे चुंबन कुचमर्दन मेथुन ये तिन्ही विषय. आणि जे काही
कर्मेंद्रिय आहेत मुख, पाणी, उपस्थ यांचे काय विषय आहेत? चुंबन, कुचमर्दने आणि मैथुन हे 3 विषय या 3 कर्मेंद्रियाचे आहेत. हो काजी? महाराज म्हणतात ठीक आहे. सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात, बाई विखो तो श्रीकृष्ण चक्रवर्तीची भोगो जाणी. ती बाई विखो जो आहे तो श्रीकृष्ण महाराजच भोगू जाणतात, बाकी कोणीही जाणत नाहीत. तर अशा प्रकारे अष्टविध ब्रह्मचर्याचं निरूपण इथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलेलं आहे. परंतु हल्ली ब्रह्मचर्याविषयी फार अज्ञानता पसरलेली आहे, गैरसमज खूप झालेले आहेत. नेमकं ब्रह्मचर्य कॉन्सेप्ट काय आहे हेच लोकांना समजत नाही. मनुष्य जीवन कशाला म्हणतात हेही लोकांना समजत नाही. ब्रह्मचर्य हे कोण्या प्रकारचं व्रत नाही. आता असं म्हटल्यानंतर तुम्हाला फार वेगळं वाटणारच, कारण तुम्हाला त्याच्याविषयी काही ज्ञानच नाही. म्हणायला गेलं तर व्रत आहे, म्हणायला गेलं तर एक जीवन आहे. ते मनुष्य जन्मामध्ये ब्रह्मचर्य व्रत हे पालन करण्याचं नाही, तर नेमकं आहे तरी काय? आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे. तुम्हीही हे वाक्य ऐकलं असेल, ब्रह्मचर्य हेच जीवन. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर मनुष्य जीवन जगण्याची एक जीवनशैली, जीवन पद्धती आहे ब्रह्मचर्य. मनुष्य जन्मात जीव आल्यानंतर त्याने ब्रह्मचर्याचं जे जीवन जगलं पाहिजे हे ईश्वराला मान्य आहे. कसं काय असं म्हटलो मी? आता तुम्हाला तर असं वाटेल, जर असं सर्वांनी ब्रह्मचारीच राहिलं तर हे वंशावळ कशी वाढेल, या पृथ्वी तलावरून मनुष्य नष्ट होऊन जाईल. हे वाटण्यामागचं कारणही हेच आहे की तुमच्या मनामध्ये ब्रह्मचर्याविषयी अज्ञानत्व आहे. एक जुने विद्वान पंडित होऊन गेले, आपल्या संप्रदायातले नाहीत, अन्य संप्रदायातले आहेत. त्यांनी एक म्हटलेलं वाक्य आहे, फार महत्वपूर्ण वाक्य आहे. मनुष्य जीवनाचं जीवन मूल्य त्यांनी एका वाक्यात अधोरेखित केलेलं आहे. ते वाक्य आहे, आता हे वाक्य ऐकल्यानंतरही तुम्हाला आश्चर्यच वाटेल बरं का. असं वाक्य आहे, त्यांनी असं म्हटलं होतं, या पृथ्वी तलावर जेवढ्या काही स्त्रिया असतील त्या सर्व स्त्रिया विवाहित असल्या पाहिजे आणि जेवढे काही पुरुष असतील तेवढे ब्रह्मचारी असले पाहिजे. फार मोठं कोडं विचारल्यासारखं तुम्हाला झालं असेल. हे नेमकं आहे तरी काय? हे कसं शक्य आहे? शक्य आहे, हेच तर मनुष्य जीवन आहे. काय म्हणायचं होतं त्या विद्वान पंडिताला? त्यांना हे म्हणायचं होतं की विवाहिक जीवन हे प्रत्येक दाम्पत्याने जगलं पाहिजे, परंतु त्यामध्ये पुरुषाने ब्रह्मचारी राहिलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? तर फक्त संतती प्राप्तीसाठी संबंध करणे, त्या व्यतिरिक्त मोज मजासाठी म्हणून संबंध करणे हे पूर्णपणे चुकीचं आहे. विकृत कामवृत्ती त्याला म्हणतात, विकृत कामवासना म्हणतात. फक्त संतती प्राप्तीसाठी जे काही कामवासना आहे त्याचा उपयोग करून घेणे त्याला फक्त कामवासना म्हणतात. जी कामवासना निसर्गाने आपल्याला दिलेली आहे, यामध्ये काहीही पाप नाही किंवा यामध्ये तुमच्या शरीरासाठी काही हानिकारक गोष्टी नाही. जी आपण आख्यायिका ऐकली मागे एकदा, शांडिल्य कोंडल्याची आख्यायिका ऐकली, त्यामध्ये सांडल्य एवढी सामर्थ्यवान कशी होती हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. प्रपंचात असून ती एवढी सामर्थ्यवान होती की ते त्या ऋषीला म्हणते, मी काय बगळी नाही म्हणते की तू पाहिलं आणि मी मरून जाईल म्हणून. ऋषींना बोलणं काही विनोद आहे का? तर हे सामर्थ्य कुठून आलं? ते वैवाहिक जीवन जगत होते सांडल्या. कौंडल्या तरी वनामध्ये तपश्चर्या करत होती, परंतु सांडल्या तर प्रपंचामध्ये होती. तेवढं सामर्थ्य कुठून आलं? सांडल्याने तिच्या बहिणीला पण वाचवलं वनामध्ये, इकडे ऋषीला पण अशी डायरेक्ट बोलते. एवढं सामर्थ्य कुठून आलं? ज्या ऋषीच्या एका कटाक्षाने ते आकाशातली बगळी मरून पडली, फक्त पाहिल्यानंतर त्या बगळ्याने त्या ऋषीच्या डोक्यावर घाण केली आणि म्हणून पाहिल्या पाहिल्या तो बगळा खाली पडून गेला, मरून गेला तो बगळा. एवढा सामर्थ्यवान ऋषी, आणि अशा ऋषीला ही सांडल्या म्हणते की मी घाबरणारी बाई नाही काय, मला बगळी समजली का म्हणे तू. या सांडल्याला ते तिकडलं ज्ञान प्राप्त झालं की या ऋषीने बगळ्याला मारलेलं आहे. सामर्थ्य कुठून आलं? प्रापंचिक जीवनामध्ये, वैवाहिक जीवनामध्ये पण पूर्वीचे लोक ब्रह्मचारी राहायचे, त्याचं हे सामर्थ्य असायचं. हे पातिव्रत्य म्हणजे काय आहे? पातिव्रता लोक जे म्हणतात की पतिव्रता स्त्री होती म्हणून एवढं सामर्थ्य होतं वगैरे, काय होते? त्यांचे पती ब्रह्मचारी होते आणि म्हणून ते सामर्थ्यवान होते. आता हे ऐकायला तुम्हाला नवीन वाटेल, कारण तुम्हाला असं कोणी सांगितलंही नसेल आणि तुम्हाला कुठे ऐकायलाही हे मिळणार नाही जे मी सांगत आहे. तर हेच आपली सनातन संस्कृती आहे, ज्यामध्ये मनुष्य जीवन जगण्यासाठी ब्रह्मचर्य हेच जीवन म्हटल्या जाते. कारण मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर हे ब्रह्मचर्य म्हणजे व्रत नाही, हे एक जीवनशैली आहे. त्याप्रमाणे आपण वागलो पाहिजे. विकृत कामवासना जिथे असेल तिथे चांगली संतती जन्माला येत नसते, आणि कामवासना जर वाईट असती तर श्रीकृष्ण महाराज आणि श्री दत्तात्रेय महाराज, चक्रपाणी महाराज, गोविंदप्रभू महाराज हे काय अशा वाईट वासनेतून निर्माण झालेत का? नाही. परमेश्वर अवतारही गर्भामध्ये अवतार स्वीकार करतात.
तर याचा अर्थ असा आहे, काम वासना वाईट नाही. तुमची जर काम वासना विकृत झाली असेल तर वाईट काम वासना आहे ती, आणि अशा विकृत काम वासनेतून कधीही चांगली संतती उत्पन्न होत नसते. त्यासाठी त्याच्या मागे ब्रह्मचर्याचं तप पाहिजे. तेव्हा कुठे स्वामी विवेकानंदासारखे पुत्र जन्माला येतात. आणि म्हणून हे म्हण प्रचलित आहे मराठीमध्ये, ब्रह्मचर्य हेच जीवन, आणि हिंदीमध्ये म्हण प्रचलित आहे, ब्रह्मचर्य ही जीवन है. मनुष्य जीवन हे ब्रह्मचारीच असलं पाहिजे तरच त्याला मनुष्य म्हणायचं. नाहीतर तुमच्यामध्ये आणि पशुमध्ये म्हणता येणार नाही. पशूंची कामवासना विकृत झालेली नसते, परंतु माणसाची कामवासना विकृत झालेली आहे. माणसाच्या ठिकाणी कामुकता आलेली आहे, आणि ही कामुकता कधीही चांगली प्रजा उत्पन्न करू शकत नाही. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुमचं बीज शुद्ध असेल तर फळ रसाळ येणार, नाहीतर रसाळ फळं नाही येणार. तुम्हाला घराच्या बाहेर काढणारे फळ येणार जन्माला. यामागे फार मोठे एक वैज्ञानिक कारणही आहे, आध्यात्मिक कारणही आहे. फार मोठा विषय आहे, गहन विषय आहे. सविस्तर सांगायला गेलो तर दिवस पुरणार नाही. आणि असेच तुम्हाला ब्रह्मचर्य विषयावर जर विचार ऐकायचे असतील तर हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. जेव्हा जेव्हा असे विषय निघतील त्यावेळेस मी तुम्हाला ब्रह्मचर्याविषयी सखोल अशी माहिती देत राहणार. आता काही जणांना हे मी म्हटलेलं पटणार नाही, कारण हे कधी ऐकलंच नाही, तर पटणार कसं काय. मग मला बरेच जण उदाहरणं देतात की आम्ही मोठ्या मोठ्या अधिकरणाच्या पोथ्या ऐकल्या आणि असं काही तुम्ही जे सांगितलं हे बरोबर नाही. मला असे फोन पण येतात, पण आता फोनवर कसं बोलणार एवढा गुह्य विषय, आणि सांगणार तरी कसं. तर अशा गोष्टी ज्या असतात त्या प्रत्यक्षात बोललेल्या कधीही चांगल्या असतात. आणि बघूया, भविष्यामध्ये काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करूया या समाजासाठी, आपल्या पंथासाठी. आणि जे काही झाकून ठेवलेल्या गोष्टी आहेत, ज्या कोणी बोलायला धजावत नाही, बोलायला घाबरतात, अशाही गोष्टी तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहेत. आणि यासाठी आपण काहीतरी भविष्यामध्ये काम करणारच आहोत. त्यासाठी माझेही प्रयत्न चालू आहेतच. तर बघूया काय होते पुढे चालून. तर ब्रह्मचर्य हा एक फार गहन विषय आहे. ब्रह्मचर्याचं पालन केलं तर प्रापंचिक जीवन का असेना सुखकर जाते. ज्यांनी विकृत काम वासनेला आहारी होऊन, कामुकतेच्या आहारी होऊन, ज्यांनी मोज मजा म्हणून ब्रह्मचर्याचा नाश करत राहिलेला जो व्यक्ती आहे त्याचं म्हातारपण फार कष्टी जात असते, हेही लक्षात असू द्या. आणि ज्यांनी ब्रह्मचर्य हेच जीवन म्हणून जीवन जगलं, फक्त संतती प्राप्तीसाठी त्यांनी जे काही संबंध बनवले ते फक्त महत्वाचे आहेत. आणि अशा दाम्पत्याच्या पोटीच विद्वान रत्न जन्माला येतात, नाहीतर मग उल्लू मर गए औलाद छोड गए असं होऊन जाते. तर असो, आजचं हे ज्ञानसत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही अलभ्य अशा ज्ञानाचा लाभ प्राप्त होईल. आजच्या ज्ञानसत्रातला प्रश्न मी तुम्हाला विचारलेलाच आहे, तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा उत्तर. आणि या विषयाला धरून मी पुन्हा एक मुद्दा जोडू इच्छितो. श्रीकृष्ण महाराजांनी पण गीतेमध्ये सांगितलेलं आहे की कामवासना पण मीच आहे. आणि जर श्रीकृष्ण भगवंत म्हणतात की कामवासना मी आहे, तर मग कामवासना कशी वाईट असू शकते? नाही. तर कामवासना वाईट नाही. जी कामवासना फक्त संतती प्राप्तीसाठी उपयोगात आणल्या जाते, जी कामशक्ती जी आहे, जी फक्त संतती प्राप्त करण्यासाठी उपयोगात आणली जाते, ती कामवासना वाईट नाही. कारण श्रीकृष्ण महाराज म्हणतात मी कामवासना आहे. कामवासना कोणती वाईट आहे? जी विकृत कामवासना आहे. तर अशा वाईट कामवासनेपासून आपण आपला बचाव केला पाहिजे. विकृत कामवासनेमध्ये वाहून जाऊन जे काही विचित्र प्रकार घडतात अशापासून आपण दूर राहिलो पाहिजे. आणि आपण पण आपलं जे जीवन आहे ते मनुष्य जीवनासारखं जगलं पाहिजे. आणि मनुष्य जीवन जगण्याचं सूत्र आपल्या पूर्वजांनी जे दिलेलं आहे ते ब्रह्मचर्य हेच जीवन आहे. आता या संदर्भामध्ये बरेच काही तुम्हाला पॉइंट्स अजून याच्यामध्ये जोडू शकतो मी, परंतु वेळेअभावी मी इथेच थांबत आहे. तर अशा प्रकारे हे चारही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, रेणुकेला एक विरा का म्हणतात? हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, झोळी दृष्टपूत करणे म्हणजे काय? झोळी दृष्टपूत केल्यानंतर होते तरी काय? हा पहिला प्रश्न होता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, झोळी दृष्टपूत करणे म्हणजे भिक्षा मागून आल्यानंतर स्वामींसमोर ती झोळी दाखवणे. जे काही झोळीमध्ये पदार्थ आलेले आहेत, भाकर, भाजी, चपाती, लोणचं वगैरे जे काही आले असतील ते स्वामींना दाखवायचे आहेत आपल्याला. कशामुळे दाखवायचे? त्या अन्नामध्ये जे काही रजतम गुण आहेत, ते राजस तामस जे पदार्थ आपल्या झोळीत आलेले आहेत ते सात्विक व्हावेत. स्वामींच्या दृष्टीने त्या ठिकाणी निर्गुण सत्व यावं म्हणून
झोळी दृष्टपूत करण्याची एक पद्धत आहे. हे होतं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आणि दुसरा प्रश्न होता, भिक्षा कधी मागावी? स्वामींनी महादेसांना याविषयी काय निरूपण केलं? या प्रश्नाचं उत्तर आहे, स्वामींनी महादेसांना सांगितलेलं आहे, ज्या प्रदेशामध्ये तुम्ही गेलात त्या प्रदेशामध्ये स्वयंपाकाची जी वेळ आहे त्या वेळेला तुम्ही तिथे भिक्षेला गेले पाहिजे. स्वयंपाक झाल्यानंतर तुम्ही तिथे जाऊ शकता भिक्षेला. गंगा तीराला पाहायला गेलं तर सकाळी 9 वाजता स्वयंपाक होतो. विदर्भामध्ये पाहायला गेलं तर दुपारी 2 वाजता स्वयंपाक होतो. तर विदर्भामध्ये उशिरा भिक्षेला जावं लागेल तुम्हाला. गंगा तीराला आलात तर लवकर भिक्षेला जावं लागेल सकाळी 9-10च्या दरम्यान. तर असे प्रदेशानुसार जी काही पद्धत आहे स्वयंपाकाची त्या वेळेनुसार तुम्हाला भिक्षेला जावं लागणार आहे, असं स्वामी स्पष्टपणे सांगतात. नाहीतर मग उपाशी राहण्याची वेळ येईल साधकावर. तर जसा प्रदेश आहे त्यानुसार आपल्याला वागावं लागणार आहे, असं स्वामी महादेसांना सांगतात. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं, त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच बरोबर देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह, ज्यामध्ये श्रीकृष्ण बळीभद्री वेधू निरूपण, राजसूई अग्रपूजा स्वीकारू असे 1-2 चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन लीळेंसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड